नमस्कार मित्रांनो. आज तुम्हाला एक वेगळ्या विषयावरती खरं तर यावरती मी पहिला व्हिडिओ बनवलेले आहेत. शिवानी जेव्हा गर्भवती होती तेव्हा गर्भवती महिला आणि साप बघायचं नाही असं जर केलं तर साप आंधळा होतोय आणि नंतर ते जन्मणारं मूल सापासारखं जीभ बाहेर काढतंय अशी एक अंधश्रद्धा आहे. आणि त्यावरती या अगोदरही मी व्हिडिओ खूप बनवलेत आणि हा प्रयोग केला. लक्षात घ्या, अंधश्रद्धा आहे माहिती आहे, पण तुमच्यातली अंधश्रद्धा जावी हा यासाठी प्रयत्न आहे. तर साप तर कोणताही आंधळा झाला नाही. गर्भवती असताना शिवानीनं 60-70 साप पकडले असणार. आणि आता तुम्ही आमचं मूल बघू शकता, कन्यारत्न आहे आणि ते जीभ काढत नाही आहे, पुढेही काढणार नाही. लक्षात घ्या, काढत असेल तर त्याच्या पाठीमागे शास्त्रीकरण आहे. भरपूर अंधश्रद्धा आपल्यामध्ये आहेत, या दूर हवेत. लक्षात घ्या, आम्ही आता फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवले तरी लोक फोटो व्हिडिओ काढायचं नाही, नजर लागते असं म्हणतात. ती नजर कशी लागते? चित्रपट तारका शरीर सृष्टोपटू जे असतात आपल्या बॉडीचं प्रदर्शन करतात, त्यांनी सुकून गेले असते, वाळून गेले असते. लक्षात घ्यायची नजर वगैरे लागत असते तर. आणि बाहेरच्या देशातनं काही असा काही मान्यता नाही. लक्षात घ्या, काही गोष्टींचं तुम्ही बघत असता, पण यामुळे आपलं नुकसानही होत असतं. कित्येक गर्भवती महिलांना असं काहीतरी साप बघितलं तर त्यांच्या घरचे लोक म्हणजे ते वेगळ्या प्रकारे मग त्यांचं काहीतरी शांती करायला पाहिजे. मग ह्या बाबाकडे घ्या, त्या बाबाकडे घेऊन जावा, नजर लावायला काय होतं, त्यामुळे परिवाराला त्याचा त्रास होत असतोय. अंधश्रद्धा आहेत, तसं काही होत नाही. तुम्ही जवळून बघू शकता, मूल जीभ काढते सर बघितल्यानंतर साप बघितलं तर गर्भवती म्हणून म्हणतात, ते चुकीचं आहे. असं काही नसतंय. साधी गोष्ट मला आठवली की आपण लहान मुलं आहे त्यांना काजळ लावतो, बरोबर आहे ना? डॉक्टर तर काजळ लावू नका म्हणत असतात. तुम्ही कुणाचं ऐकणार? आलेले असतात डॉक्टरकडे आणि आम्ही कट्ट्यावरच्या गप्पा हे सगळं ऐकत असतो, त्यामुळे काजळ लावलं जातं. लक्षात घ्या, असं काही नसतंय. लक्षात घ्या, आम्ही याचं उत्तर शोधताना असाही विचार करायला हवा की ज्यांचे फोटो काढले जातात त्यांना काय होतंय, नाही काढले म्हणून काय होतच नाही काय? फोटो काढले आणि प्रदर्शन केलं नाही आपल्या बाळाचं म्हणजे काय होतच नाही काय? हाही नक्की विचार व्हावा. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कळवा. धन्यवाद.